धर्माबाद तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभाग बेताल व भोंगळ कारभारानं सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। पुरवठा विभाग अधिकारी राठोड यांनी अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या लावण्यास भाग पाडले। धर्माबाद तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड, आरसी क्रमांक बदलणे व हस्तांतरण व बोटाचे ठसे समावेशासाठी नागरिकांना वारंवार पुरवठा विभागाकडे पाठवलं जातात। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून पुरवठा विभागात सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले। ते कार्यालयातून वारंवार गैरहजर असतात अशी नागरिकांनी तक्रार करत आहे। तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना नियमित 4 ते 5 किलो धान्याचा पुरवठा भासत असून प्रमाणात वाटप अर्जावर विचार केल्यानंतर पुरवठा अधिकारी इकडे तिकडे उत्तरे देतात। काही लाभार्थ्यांना फक्त धान्य देण्यात आले। एका दुकानदाराच्या मालकीची अनेक दुकाने दुकानदारांनी आपल्या मर्जीनुसार जोडली असून लाभार्थ्यांकडून घेतलेली रक्कम जमा करण्यात आलेली नाही। एकंदरीत पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पंडित राठोड यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत असून तहसीलदार साहेबांनी गांभीर्याने हस्तक्षेप करून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवसेना धर्माबाद तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी शिवसेना ठाकरे गट नांदेड उपजिल्हा प्रमुख गणेश गिरी, रामचंद्र रेड्डी, बालाजी बनसोडे, मारुती कागेरू, विठ्ठल हाडपे, गोराजी विभूते, निळकंठ माळगे, माधवराव माळगे, सिद्धेश्वर पुरी सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता लालाजी इमनेलू, नांदेड। असं उभा टाकलेले आहेत, त्यामुळे ते काम होत नाही। तर तहसीलदारनी त्या पुरवठा अधिकाऱ्याला कॅबिन मध्ये बोलवलं, त्यांना बाबा तू चांगलं काम करत जाय, लोक यालेत परेशान आहेत, माझ्याकडे तक्रारी आलीत। तर त्याने तहसीलदार समोर तुमच्यानं काय होते ते करून घ्या, माझ्यानं काहीच होत नाही असं बोलून निघून गेला। निघून गेल्यावर बाहेर काहीतरी आरवच्य भाषेमध्ये शिवीगाळ केला। ते शिवीगाळ आम्हाला काही लोकांनी सांगितले, बाबा ते शिवीगाळ करून गेला। आम्ही त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही, निघून गेला। मग काही लोकांना त्यांना फोन लावायला लावले, मला त्यांना फोन केला, त्या फोनाचं संभाषण माझ्याकडे आहे। त्या संभाषणामध्ये त्याचं म्हणणं आहे की तुला तिथून उठवतो, तुझं बघून घेतो, तुला माझ्या लमाण्याची सगळे महिला सगळे मुलं तुझ्या घरी वाटलावतो, तुझ्या लेकरा बाळाला तुझ्या मुली बायकोला त्रास देतो आणि तुझ्यावर 353 करतो, अशी त्याची धमकी दुसऱ्या मार्फत मला दिली। त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे, मी योग्य वेळी तुम्हाला पत्रकारांना ते रेकॉर्ड दाखवतो। आत्ताही माझ्यापाशी रेकॉर्ड उपलब्ध आहे। त्या माध्यमातून त्याने अनेक माझ्यावर आरोप केले। काही कोणत्याही त्यांचं म्हणणं आहे मी महिलाचं काम फुकट करून देतो, पण महिलाला सांगायला होतं की यानं असं केला तसं केला, यानं अधिकाऱ्याला त्रास करते, म्हणजे असे खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचं काम तो राठोड करीत आहे। मी आपल्या माध्यमातून त्याला एकच विनंती करतो की आपण एक अधिकारी आहात, अधिकाऱ्याचं सामान्य नागरिक तुमच्याकडे मागण्या घेऊन येतात, ते मागण्या सोडण्याचं काम तुमचं आहे, पण तुम्ही जे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करतात हे आपल्याला शोभनीय नाही। हा पुढे ज्यानं असं त्यानं केलं तर आम्ही त्याला शिवसेनेच्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ, हे त्याला माध्यमातून त्याला कुठे यायचं आहे या म्हणावं, त्याला आमची तयारी आहे। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कारण त्यानं वारंवार मला धमक्या देत आहे, मी बघून घेतो तुझी, तुला काय करायचं कर, काय उकळून घ्यायचं, अशा अर्वाच्य भाषेच्या त्याचे शब्द आहेत। हे शब्द त्यांना वापरू नये ही मी त्याला विनंती करतो। आज शिवसेना तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। तहसीलदार साहेबांनी आम्हाला वेळ दिलेत की संप चालू आहे, थोडा विलंब होईल, काही दिवसानंतर त्याच्यावर जे काही कारवाई होते ते कारवाई व्हायला पाहिजे, ते कारवाई करतो म्हणलेत। जर कारवाई केली तर बरं आहे, नाही तर आम्ही 15 ऑगस्टला त्या श्री राठोड साहेब पुरवठा अधिकारी यांच्या निर्घरची कामामुळे आम्ही इथे टेंट टाकून उपोषण बसणार आहोत। साहेब आज आपण शिवसेनेच्या वतीने आपल्याला निवेदन देणार, आपण काय ऍक्शन घ्याल? जे पुरवठा विभाग अधिकारी आहेत राठोड साहेब यांच्यावरती आपण काय ऍक्शन घ्याल? याच्या संदर्भात आत्ताशी तुम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि याची तात्काळ कारवाई करण्याची सध्या संप चालू आहे। संप संपल्यानंतर याच्यापुढील कारवाई सुरू होईल आणि याच्यात नोटीस देऊन त्यांचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे। एवढंच नाही तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा नागरिकांना फिरवाफिरवीचे काम हे सर्व तहसील मार्फत आणि राठोड साहेबांचं कॉपीमध्ये जे काय नाव कोणाचे ऍड करायचे आहेत, जे काय आता लाडकी बहीण योजना याविषयी सर्व महिला तहसीलला चक्रा मारत आहेत। लाडकी बहीण या योजनेसाठी सर्व महिलांना सर्व दुकानदारांना इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही त्यांचे अर्ज घ्या, दुकानदारांनी इथं येऊन ऑनलाईन करून द्यायचे।
मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं. त्यांनी दुकानदारांनी हे लाडक्या बहिणी योजनेच्या महिलांच्या RC मध्ये नाव ऍड करणे, कमी करणे या संदर्भात दुकानदारांना सांगितलेलं आहे, प्रत्येक दुकानदारांना. आता ते काही दुकानदारांना ते काय लक्षात येत नाही. ते जेवढं गर्दी कमी करता येईल तेवढा मी प्रयत्न करू राहिलो. जेवढं 3 लॉगिन चालू आहेत ऑनलाईन, सर्व महिलांचे होतील RC. काही काळजी करायची गरज नाही. सर, ते लाडकी बहिणीसाठी जे उत्पन्नाचा दाखला आहे समजा ते तुमच्याकडे आलंय किंवा जे साहेबाकडे आलं त्यांनी पैसे मागत आहेत त्यातली लोक देण्यासाठी नाही, तशी काही तक्रार नाही. असे आहे सर, आमच्याकडे तक्रार भरपूर. त्यांच्यावर तुम्ही काय गुन्हा दाखल? तशी तक्रार आली तर मग तसं कारवाईचे प्रस्ताव करणार. पुरवठा अधिकाऱ्यांनी घाणशिगाळ करत आहे, अशा पुरवठा अधिकाऱ्यावर कार्यवाही होईल का? हे बघा, एक लोकसेवक या नात्याने त्यांची भाषा सोबत नाही बोलताना काय गोष्टी असतील ते होऊन जात. शेवटी तो पण एक माणूसाचे काही गोष्टी तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे. कारण इथं ऑनलाईनला काही प्रॉब्लेम असतात, काही वेळेस ऑनलाईन होत नाही, काही लाईटचे प्रॉब्लेम हे ते होत राहतात. छोट्या गोष्टी आम्ही काही काम नाही म्हणत नाही, काम होईल. पण याच्यामध्ये तर मी तात्काळ कारवाई करण्याचं प्रस्तावित करेन या बाबतीत. अजून जे शेतकऱ्यांना जे यादी आली परवाच 150 रुपये पडणार आहेत, कधी पडतील? 1,500 150 रुपये. 150 रुपये त्याचे आता मला बघावं लागेल काय किती म्हणजे शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले आणि किती RC बघून मी सांगतो. काय अजून मला डिटेल एवढं माहिती नाही. विभाग हा वेगळा झालेला आहे, फक्त कंट्रोलिंग आहे. कंट्रोलिंग मी माझ्या पद्धतीने बराचसा करतो, तरी पण याच्यामध्ये कारवाई करायचं प्रस्तावित करतो. पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवू देत नाही. एक बार हजर झाल्या नाही आम्ही दुकानला, समजा कोणी कारणामुळे कोणी चोरीधारे मेले ते गेला, त्याचे 2 महिने माल देण्यात आले. आम्ही ज्या महिन्यामध्ये नाही तुम्ही देऊ नका, तर दुसऱ्या महिन्यामध्ये तर द्यायला पाहिजे. 2-3 महिन्याचा माल खपून टाकू लागले कोकणचं. ते तुम्ही दुकानदाराला थोडा मीटिंग घेऊन सांगा की त्याला थोडी चौकशी करतो. चौकशी नाही म्हणणार, माझं स्वतःच 2 महिन्याचा माल केलं. कुठला? करकेली 3-3 महिने मालच भेटणं मला. एक काही कार्यक्रम राहिला तर जावं लागते सूर्योदयापाशी. तुम्ही आम्ही आल्या नाही ना, आमची चुका आहे तर 1 महिन्याचा माल देऊ नका तुम्ही, दुसऱ्या महिन्यात दिलं पाहिजे ना. ते बी थोडं त्याला सांगा दुकानदार. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.